हर हर महादेव. छत्रपती संभाजीराजांना सन 1689 मध्ये पकडण्यात आले आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा अभिषेक रायगडावर करण्यात आला. शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून ते तमिळनाडू येथे असणाऱ्या जिंजी किल्ल्यात गेले आणि महाराष्ट्रात मराठ्यांनी औरंगजेबाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन शूर लढावया मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. एक किल्ल्यासाठी मराठ्यांनी मुघलांना रडवले आणि पुढे 18 वर्ष औरंगजेब याच मातीत स्वराज्य जिंकण्यासाठी फिरत होता. सन 1699 पासून औरंगजेब स्वतः मैदानात उतरला आणि मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली. या किल्ले मोहिमेत औरंगजेबाने 1700 ते 1704 या 4 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील लहान मोठे असे 15 किल्ले ताब्यात घेतले. त्यापैकी फक्त तोरणा किल्ला त्यांनी लढवून घेतला. बाकीचे मोठ्या रकमा देऊन कब्जात आणले. महत्वाची गोष्ट अशी की ते सर्व किल्ले औरंगजेबाची पाठ वळताच मराठ्यांनी फिरून पुन्हा एकदा जिंकून घेतले. मोगल खचले. आपल्या मराठ्यांविरुद्ध आपला देवच वाचू शकेल अशी काहीशी त्यांची समजूत झाली. त्यांना नुसता किल्ला अथवा मुलूक जिंकून काही फळ मिळत नव्हते. जिंकलेल्या मुलखावर मोगल जम बसू शकत नव्हते. मराठ्यांनी मोगलांचा पूर्णपणे कणा मोडला. मराठ्यांविरुद्ध 25 वर्ष लढून औरंगजेब हैराण झाला. त्यांचे मराठ्यांविरुद्धचे युद्धच अखेर त्याच्या नाशास कारणीभूत झाले. महाराष्ट्र जिंकायला आलेला हा मुघल बादशाह सन 1707 मध्ये इथेच महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला. 27 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाशी झुंज दिली. यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. हे युद्ध म्हणजे अस्तित्वाची लढाई होती आणि या लढाईत मराठ्यांना गमावण्यासाठी काहीही नव्हते. याउलट मुघलांनी सारे काही गमावले. सन 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी महाराणी ताराराणी यांनी पुढे 7 वर्षे समर्थपणे राज्यकारभार सांभाळला. पुढे सन 1707 मध्ये संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू राजांची सुटका झाली आणि ताराबाई यांच्यासोबत झालेल्या लढाईत विजयी होऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. या लढाईत शाहू महाराजांना अनेकांनी साथ दिली. या लढाईत शाहू महाराजांना साथ देणारे होते ते बाळाजी विश्वनाथ भट, जे पुढे जाऊन मराठा साम्राज्याचे पेशवे झाले. त्यांच्यानंतर मृत्यू झाल्यावर शाहू महाराजांच्या मृत्यूपत्रानुसार संपूर्ण राज्याचा कारभार हा नानासाहेब पेशव्यांच्या हातात गेला. तर अशा रीतीने मराठ्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्रात मोगलाई आली नाही. जय शिवराय, जय शंभूराजे.